कोणी सत्ताधीश असो, आम्हाला जेलमध्ये टाका, आमच्यावर दगडफेक करा, आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करा, जीव गेला तरी चालेल। बारामतीमध्ये 5 सप्टेंबर रोजी ओबीसीचा एल्गार मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता। त्या संदर्भात देखील पोलिसांनी काही रिसर या ठिकाणी आदेश काढले होते, त्याची अवज्ञा केली आणि या संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 13 जणांवरती बारामती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संदर्भात आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती स्वतःहून आज अटक होणार आहे। त्यांच्यासोबत देखील 13 जण इतर देखील आहेत, ते सुद्धा अटक होणार आहेत। आज आपल्यासोबत जोडून आहेत लक्ष्मण हाके। नेमकं सर काय सांगाल, आज तुम्ही बारामतीमध्ये दाखल झालात, काय नेमकं सांगा? आज आम्ही बारामतीमध्ये माझ्यासह 14 जण आहेत। 14 जण आम्ही पोलीस स्टेशनला हजर होणार आहोत। आमचा गुन्हा काय तर ओबीसीचं आरक्षण मागितलं। आमचा गुन्हा काय तर आमचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला जात आहोत आणि आम्हाला पोलिसांनी अटक करावं, आम्ही जेलमध्ये बसू आणि ओबीसी बांधव रस्त्यावरची लढाई लढतील आणि या शासनाला आमच्या हक्क अधिकाराचा जाब विचारतील, एवढंच मी तुम्हाला सांगेन। सर काही मध्यंतरी सोशल मीडियावरती आपण पैसे मागितलेत अशी देखील काही वार्ता व्हायरल होती, नेमकं काय काय मी मागितले नाही। त्या पुढच्या व्यक्तीनं मला सांगितलं की तुम्ही एवढं पळताय, तुम्ही एवढं फिरताय, तर तुम्हाला आम्हाला मदत करायची, गुगल पे फोन पे द्या। मी म्हटलं बाबा माझ्याकडे तर गुगल पे फोन पे नाही, तू भेटल्यावर मला दे। तर नाही म्हणे तुमचा नंबर असेल कोणाचा तरी द्या। मी एका कार्यकर्त्याकडे काय म्हणते बघ असा फोन दिला तर तो माणूस शिव्या द्यायला लागला। त्यामुळं त्याचं इंटेन्शन हे मोबाईल रेकॉर्डिंग करणं आणि बदनामी करणं। आज आपल्याकडून सातत्याने पवार कुटुंबावरती टीका होते, नेमकं म्हणजे काय प्रकरण? सत्तेतल्या लोकांवरच टीका करणार ना आम्ही, विरोधकांवरती किंवा जो सत्तेतच कधी गेला नाही, ज्यांनी आमचं शोषण केलं, ज्यांनी आमचे हक्क अधिकार डावलले, आमच्या हक्काच्या बाजूने उभे राहिले नाही, त्यांची काय आम्ही आरती करायची का? त्यांच्यावर आम्ही टीकाच करणार ना। आज आपल्यावरती आपल्यासह 13 जणांवरती गुन्हे दाखल केले, नेमकं काय याच्या पाठीमागे काय राजकारण होते असं वाटतं? राजकारण असेल काय असेल, आम्ही लढाई लढणारे आहोत। आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले लेकरं आहोत। आम्ही आमच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार। कोणी सत्ताधीश असो, आम्हाला जेलमध्ये टाका, आमच्यावर दगडफेक करा, आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करा, जीव गेला तरी चालेल। जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा लढा, हक्क अधिकाराचा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं उभं करणार। आज आपण जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी देखील पेटलेला आहे, त्यासोबत इतर देखील समाज असेल, बंजारा समाज असेल, वडार समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज संपूर्ण समाज आरक्षणासाठी पेटलेला आहे। तर हा संपूर्ण तिढा सरकारने कसा सोडवा, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? सरकारनं पहिल्यांदा खरं बोलायला शिकावं, सरकारनं संविधानाप्रमाणे वागावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या हक्क अधिकाराची योजना या भारतामध्ये करून ठेवलेली आहे। त्यांना बजेट द्यावं, त्यांना एक मान सन्मानाची वागणूक द्यावी, त्यांचा विकास करावा। स्वतःच्या घरामध्ये राजकीय पदं, स्वतःच्या घरामध्ये कारखाने, सत्तेचं केंद्रीकरण, पैशाचं केंद्रीकरण, कारखान्यांचं केंद्रीकरण, हक्क अधिकारांचं केंद्रीकरण करू नये। आता परत या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये काही संस्थानिक जन्माला आले आणि त्यांच्याकडे जी हुजूर किंवा सलाम करणारे कार्यकर्ते तयार झालेत। पहिल्यांदा या सलाम करणाऱ्या आणि जी हुजूर म्हणणाऱ्या पहिल्यांदा ह्या दलालांना आम्हाला संपवावं लागेल, त्याशिवाय आमची चळवळ उभी राहणार नाही। आम्हाला सर्वसामान्य माणसाच्या हिताची भाषा या महाराष्ट्रात आम्हाला बोलावी लागेल आणि मग सत्ताधाऱ्यांवर तर आम्ही आहोतच, सत्ताधारी असोत, विरोधक असोत, ओबीसीच्या बाजूने कोणीही बोलत नाही, हे दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाटतं। नक्कीच आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये धनगर समाज सुद्धा आज आरक्षण मागतोय, तर येणाऱ्या काळामध्ये तर ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाकेंकडे पाहिलं जातात। लक्ष्मण हाके आता धनगर समाजाच्या पाठीमागे राहणार का ओबीसीचं नेतृत्व करणार? धनगर सुद्धाच ओबीसीमध्येच येतो आणि ओबीसीच्या 27% 3.5% रिझर्वेशन घेणारा हा धनगर समाज सगळ्यात मोठा भाऊ आहे। त्यामुळे त्याच धनगर भावाची या महाराष्ट्रामधल्या 27% 29% एसबीसीचं पकडलं तर 29% आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच आहे। त्यामुळे आमच्या आरक्षणाचं संरक्षण कुठल्या तरी बलुत्यामधल्या एखाद्या छोट्याशा माणसानं त्याचं नेतृत्व करावं असं कसं होऊ शकतं? तो बिचारा त्याच्या व्यवसायामध्ये आहे, तो सांघिक ताकद दाखवू शकत नाही, तो मायक्रो आहे आणि ओबीसी म्हणून आपण एकत्रित जोपर्यंत येणार नाही, ही भावना किंवा हे आंदोलन हे धनगरालाच लढावं लागेल। त्यामुळे आमची एसटीची लढाई 4 पिढ्यांची आहे, ती लढणार आहे। पण आम्हाला आमच्या ताटातलं आरक्षण वाचवणं, ताटातला अन्नाचा घास हा जर कोणी हिरावून घेत असेल तर आम्हाला ह्या प्रवर्गाची लढाई लढावी लागेल आणि धनगर समाज निश्चित, धनगर समाजाचा तरुण या सगळ्या ओबीसींचं आरक्षण वाचवणार आणि आम्ही मोठ्या ताकदीनं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हा लढा उभा करणार, हे आम्ही तुम्हाला जबाबदारीने आत्मविश्वासानं सांगतो।